मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी घडलेल्या प्राध्यापक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी ओमकार एकनाथ शिंदे वय 27 याला बेड्या ठोकल्या आहेत. हल्लेखोर ओमकारच्या अटकेनंतर या प्रकरणातील विविध सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत आहेत. आज सकाळी ओमकारचा हत्या करून पळून जातानाचा व्हिडिओ समोर आला होता. आता या घटनेत दुसरा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ओमकार शिंदे हा प्राध्यापक आलोक सिंह यांच्यावर वार करताना दिसत आहे. धावत्या लोकलमध्ये वाद झाल्यानंतर ओमकारने मालाड रेल्वे स्थानक परिसरात ट्रेन येताच आपल्या जवळची टोकदार हत्याराने आलोक सिंह यांच्यावर एकच वार केला. हा वार इतका भयंकर होता की आलोक यांच्या पोटातून रक्ताची धार सुटली. हल्ला झाल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत कसाबसा प्लॅटफॉर्म गाठला. ते तेथील बाकड्यावर जाऊन बसले, पण मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आलोक यांचा जागीच मृत्यू झाला. मालाड येथील रहिवासी असलेले आलोक सिंह वय 31 हे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी संध्याकाळी ते बोरिवली लोकलमधून प्रवास करत होते. मालाड स्थानकात उतरताना आरोपी ओमकार शिंदे आणि त्यांच्यात किरकोळ धक्का लागल्यावरून वादावादी सुरू झाली. ओमकार हा आलोक यांना पुढे सरकण्यासाठी सारखा ढकलत होता. पुढे एक महिला प्रवासी उभे असल्याने आलोक सिंह यांनी धक्का मारू नको असे म्हणत विरोध केला. मात्र रागाच्या भरात असलेल्या ओमकारने खिशातून एक वस्तू काढली आणि थेट आलोक सिंह यांच्या पोटात खुपसली. सुरुवातीला ही हत्या चाकूने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र बोरिवली पोलीस मुख्यालयात आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने वेगळीच माहिती दिली. ओमकार शिंदे हा दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका मेटल कारखान्यात काम करतो. त्याच्याकडे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोकदार चिमटा होता. भांडण विकोपाला गेल्यावर त्याने याच चिमट्याने आलोक यांच्यावर वार केला. चिमटा अत्यंत टोकदार असल्याने तो पोटात खोलवर घुसला आणि पोटातून भळाभळा रक्त येऊ लागलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आलोक सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपीने फक्त एकच वार केला आणि तो गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. रेल्वे पोलिसांनी तातडीने पथक तयार करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. अखेर 12 तासांच्या आत मालाड स्थानक परिसरातूनच त्याला ताब्यात घेण्यात आले. ओमकारने गुन्ह्यात वापरलेला चिमटा फेकून दिला असून पोलीस सध्या तो शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.